The recording. Input function काल आपण बघितलं, right, in the Python. Today let's go ahead guys. Data type, variable, input function, then what is Python, Pythonचा कोड कसा रन करायचा, त्या गोष्टी झाल्या. नाऊ आणखीन थोडंसं पुढं जाऊ आपण. प्रोग्रामिंगमध्ये, इवन पायथनमध्ये किंवा कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपल्याला एक कॉन्सेप्ट भेटते, दॅट इज समथिंग ऑपरेटर्स गाईज. टू डू द प्रोग्रामिंग टू डू द प्रोग्राम टू सॉल्व आवर प्रॉब्लेम्स, ऑपरेटर कॉन्सेप्ट केम इन टू द पिक्चर. खूप सारे आपले प्रॉब्लेम याच्यामुळे सॉल्व होतात ऑपरेटर्स. प्रत्येक कॉन्सेप्टमध्ये काहीतरी युनिकनेस आहे, काहीतरी त्याचं पर्पज आहे. उगीच ह्या कॉन्सेप्ट आपल्याला दिल्या नाही आहेत. इनपुटचं पर्पज आपल्याला कळालं, टू टेक द इनपुट फ्रॉम युजर. डेटा टाईपचं पर्पज काय होतं, टू स्टोअर पर्टिक्युलर टाईप ऑफ डेटा. इंटरनली पायथन युजेस डेटा टाईप. व्हॅरिएबलचं पर्पज आपल्याला कळालं, टू स्टोअर द डेटा. इन फ्युचर माइट बी वी हॅव टू यूज दॅट सो दॅट्स वाय व्हॅरिएबल इज दिअर. सो सर ऑपरेटर वाय इज दिअर. सी, टू थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. कोणकोणत्या, वाय अँड ऑट. ह्या दोन गोष्टी कळाल्याशिवाय पुढं जायचं नाही. मग हे लाईफमध्ये असो किंवा प्रोग्रामिंगमध्ये असो, लाईफमध्ये पण हा पर्पज क्लिअर पाहिजे. वाय आय एम गोईंग देअर अँड व्हॉट विल हॅपन इफ आय गो देअर. जर मी तिकडे चाललो आहे तर का चाललो आहे, आणि गेल्यावर काय होईल. वाय एक क्लिअर पाहिजे की नाही. वाय आय एम जॉईनिंग दिस कोर्स जॉईन केला तर काय होईल, क्लिअर पाहिजे. उगीच मम्मीनं सांगितलं म्हणून जॉईन करायचं, यात काय अर्थ आहे का. मम्मी फोर्स करते, यात काय अर्थ नाही. किंवा मित्रानं सांगितलं म्हणून जॉईन करतो आहे सर, नाहीतर नसता केला पट्ट्यानं, यात काय अर्थ नाही. वाय अँड वॉट शुड बी क्लिअर, एव्हरीथिंग इन लाईफ. ओके, सो ऑपरेटर का सर, व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट, वाय वी आर गोइंग टू लर्न ऑपरेटर. सी, ऑपरेटर म्हणजे काय असतं नेमकं ते समजल्यावर तुम्हाला वाय समजेल. वॉट समजून घ्या. ऑपरेटर इज स्पेशल सिम्बॉल गाईज विच इज यूज टू परफॉर्म ऑपरेशन. ऑपरेटर एक सिम्बॉल असतो, ओके, ज्याचं काम असतं काहीतरी परफॉर्म करणं. डीजे ऑपरेटर. डीजे ऑपरेटर विल ऑपरेट द डीजे, येस ऑर नो. खूप सारे ऑपरेटर असतात, बरोबर की नाही, ते त्या पर्टिक्युलर गोष्टीला ऑपरेट करतात. तसंच ऑपरेटर ही जी कॉन्सेप्ट प्रोग्रामिंगमध्ये आहे त्याचं काम काय. ऑपरेटर is a special symbol in programming. Special symbol which is used to perform some operations on operands. ऑपरेटर हा स्पेशल सिम्बॉल असतो, त्याचं काम असतं ऑपरेशन परफॉर्म करणं. कशावरती, ऑपरँड्सवरती. ज्याच्यावरती ऑपरेशन केले जातात त्याला ऑपरँड्स असं म्हणतात. बघा, 3 वर्ड इथं तुम्हाला दिसत असतील. एक ऑपरेटर, दुसरा ऑपरेशन आणि तिसरा ऑपरँड्स. ऑपरेटर ऑपरँड्सवरती ऑपरेशन्स करतो. मराठी, ऑपरेटर ऑपरँड्सवरती ऑपरेशन करतो. काय करतो सर, कसले असतात ऑपरँड्स. बघा, 10 इज दिअर, 20 इज दिअर. हे 2 ऑपरँड्स आहेत. या दोघांवरती एक ऑपरेशन आय एम गोइंग टू डू अँड दॅट इज समथिंग कॉल्ड, कॅन यू चेक इट. Look at it. This plus is an operator which are going to do operation on these both operand. Which operation? Plus addition operator. Addition operation. Very simple. Yes or no? So this is one operand. This is second operand. Correct? या दोघांवरती एक ऑपरेशन होणार आहे आणि याचा आउटपुट काय येणार आहे, 30 आफ्टर दी ऑपरेशन सक्सेसफुल. ऑपरेशन म्हणजे ते दवाखान्यातलं ऑपरेशन नाही बरं का. ऑपरेशन, समथिंग प्रोसेसिंग ऑन दिस डेटा इट्स कॉल ऑपरेशन इन प्रोग्रामिंग. हे ऑपरेशन वेगळं आहे, काहीतरी काम करणं. या 2 ऑपरँडवरती ॲडिशन करायचं काम कोणी केलं, तुम्ही का मी, दोघांनी पण नाही, प्लसने केलं, राईट. सो देर आर लिटल बिट ऑपरेटर्स गिवन बाय दी पायथन. वन इज अरिथमॅटिक ऑपरेटर्स. पहिला ऑपरेटरचा टाईप आहे अरिथमॅटिक ऑपरेटर्स इन पायथन. अरिथमॅटिक ऑपरेटर्समध्ये आपल्याकडे किती ऑपरेटर्स येतात बघा. देर इज प्लस,
there is minus, there is multiplication, there is division, there is something called modulus, there is something called exponential operator, and there is something called floor division operator. Can you check it? याच्यातले तुम्हाला ओळखीचे ऑपरेटर मला वाटत आहे हे 4 तर ओळखीचे आहेत. प्लस मायनस सबस्ट्रॅक्शन आपलं मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. हा तुम्हाला पर्सेंटेज म्हणून तुम्ही याची ओळख असेल, पण हा पर्सेंटेज नाही आहे. याला प्रोग्रामिंगमध्ये मॉड्युलो ऑपरेटर असं म्हणतात. कसलं ऑपरेटर? मॉड्युलो ऑपरेटर. येस, ऑल नोन. अरे तुला माहीत आहेत दाद्या, सगळ्याच माहिती असतील असं थोडी आहे, बरोबर की नाही? तू एक अभ्यास केला असेल एक्सटर्नली, बाकीच्यांनी ठीक आहे, तुला माहिती आहे, चांगली गोष्ट आहे. व्हॉट इज दिस? सौरभ सांगेल आपल्याला. व्हॉट इज द यूज ऑफ दिस ऑपरेटर? एक्सपोनेन्शियल ऑपरेशन आहे ते. यूज काय त्याचा? ज्या वेळेस पण आपल्याला मल्टिप्लिकेशन वगैरे, म्हणजे जसं की आपण क्यूब वगैरे काय फाइंड करतो त्या प्रकारे त्याचा यूज होतो. म्हणजे याने क्यूब निघतो असं म्हणायचं तुला? हां, येस. नाही निघल्यावर तसाच आहे त्याचा यूज. फक्त क्यूबसाठी यूज आहे याचा असं म्हणायचं तुला? नाही तसं तर म्हणजे आहे तसं भरपूर, पण तेच आहे. म्हणजे फक्त क्यूबसाठी यूज आहे का असं मला विचारायचं आहे? नाही. मग कशासाठी आहे? फसला. तू स्टार्टिंगला काय म्हणला? क्यूब वगैरे काढण्यासाठी यूज आहे. सी गाईज, यू शुड बी परफेक्ट, राईट? मग मी विचारत आहे तुला फक्त क्यूबसाठी आहे, तर तू म्हणत आहे नाही क्यूबसाठी नाही आहे. तू तर सांगत आहे क्यूबसाठी. माहीत नाही यूज? मी सांगतो, डोंट वरी. दिस इज समथिंग, याचं नाव एक्सपोनेन्शियल ऑपरेटर याला म्हणतात. ओके, डोंट वरी, माईक बंद करशील, ठीक आहे? अँड दिस इज समथिंग फ्लोर डिव्हिजन ऑपरेटर. हे 3 तुमच्यासाठी नवीन असतील कदाचित, बाकीचे तर तुम्हाला माहितीच आहेत, राईट? फ्लोर डिव्हिजन, ठीक आहे. ओके, नाव यांचं काम अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करणं आहे. दॅट इज ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. याने तुम्हाला रिमाइंडर भेटतं. या एक्सपोनेन्शियल ऑपरेटरने तुम्हाला मित्रांनो सगळंच भेटतं. यू कॅन फाइंड आउट द स्क्वेअर, यू कॅन फाइंड आउट द क्यूब, यू कॅन फाइंड आउट द ज्यावेळेस आपण 3 आणि याच्या डोक्यावरती लेट सपोज मी लिहिलं 3 power 10. व्हॉट डू मीन बाय दिस वन? 3 power 10, 3ची पॉवर 10, म्हणजेच 3चा गुणाकार किती वेळा करा? 10 वेळा करा. 10 वेळा करा, बरोबर आहे? सो ॲज लाईक ऑपरेशन यू कॅन परफॉर्म युजिंग एक्सपोनेन्शियल ऑपरेटर. जस्ट यू हॅव टू राईट व्हॉट गाईज? 3 exponential 10, that is nothing but 3 power of 10. So to find out the power, guys, any kind of power you can get it from exponential operator. What is the use of exponential? To get the power of particular number, any kind of power. मग तुम्ही 10 म्हणा, 20 म्हणा, 100 म्हणा, 3चा गुणाकार 100 वेळा. याचा अर्थ किती वेळा? 100 वेळा. तुम्ही तर 2 म्हणले, 3चा गुणाकार 2दा, स्क्वेअर भेटेल. तुम्ही जर 3 एक्सपोनेन्शियल 3 म्हणले, काय भेटेल? 3चा गुणाकार 3 वेळा. हे कसं भेटेल दाखवतो प्रॅक्टिकली. या अँड फ्लोर डिव्हिजन इज डिफरंट गाईज. लेट मी शो यू ऑल. इथं याच्यामध्ये डेटा टाईप झालं आहे आपलं. लगेच नवीन हे बनवा फोल्डर, ऑपरेटर्स, CMD कोड स्पेस, सॉरी नॉट कोड स्पेस डॉट, वी आर यूजिंग नोटपॅड, राईट? कोड स्पेस डॉट केले की VS कोड ओपन होतं. ॲक्च्युली नोटपॅडवरती करतो आहे आपण, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. काही दिवसांनी VS कोडला जाऊ. दिस इज नोटपॅड, राईट? कॅन यू कट दिस? ओके, ओपन न्यू टॅब. हां, हिअर आय एम टेकिंग 2 numbers फ्रॉम यूजर. हाऊ टू टेक नंबर्स? व्हेरी सिम्पल सर. कन्वर्ट इन टू द इंटीजर, यूज इनपुट, एंटर,
एंटर फर्स्ट नंबर राईट असंच घेतो ना. इनपुट इट्स इनपुट देन सेकंड नंबर आय हॅव टू टेक. कॅन आय कॉपी दिस सर? कॉपी यस. जस्ट चेंज num2 एंटर सेकंड नंबर. बरोबर की नाही? and now I want to do the addition of both numbers. So can I write like this? Addition is something num1 कुठला ऑपरेटर यूज करतोय मी? This is plus operator, addition operator. Save this program and run it. Save folder is operators. मग हे ऑपरेटर मध्ये आणखीन एक फोल्डर बनवा. दॅट इज अरिथमॅटिक ऑपरेटर्स राईट. कारण आपण अरिथमॅटिक ऑपरेटर बघत आहे. दुसरे ऑपरेटर दुसऱ्या फोल्डरमध्ये डबल क्लिक. आता कुठं आले तुम्ही? हे बघा, तुम्ही पायथन 10 बॅचमध्ये ऑपरेटर आणि त्याच्यामध्ये अरिथमॅटिक ऑपरेटर इथं आले. demo.py ह्यानी चेक इट. हे बघा, पहिल्यांदा तुम्ही पायथन 10 बॅच 10 एप्रिल याच्यातून ऑपरेटर्समध्ये, ऑपरेटरमधून अरिथमॅटिकमध्ये आले. नाव जस्ट राईट हिअर CMD आणि तो कोड रन करा. कसा करायचा? py demo.py. व्हॉट इज दिस? एंटर फर्स्ट नंबर. मी म्हणलं 233, सेकंड 344. वाव. ॲडिशन ऑफ फर्स्ट नंबर अँड सेकंड नंबर इज 577. म्हणजे ॲडिशन झाली. बरोबर की नाही? ओके. तर सबस्ट्रॅक्शन करा बरं, बघू तुम्हाला जमतं आहे का. ठीक आहे, बघू जमत आहे का. सबस्ट्रॅक्शन इज समथिंग num1 मायनस num2. बरोबर. num2 मायनस num1 कसंही करा. तुम्हाला पहिला दुसऱ्यातून मायनस करायचं असेल किंवा दुसरा पहिल्यातून, जमत आहे की नाही? कसंही जमू शकतं. या इकडे नाव रन अगेन. पहिला नंबर 424, दुसरा 222. ह्याचे ॲडिशन 666 आली आणि सबस्ट्रॅक्शन बघा ना, 444 मध्ये 222 वजा 222. दॅट इज सबस्ट्रॅक्शन. विच ऑपरेटर? ओके, ठीक आहे. Sir, can you do multiplication? Obviously, we can perform multiplication. Multiplication is similar. Okay. num1 कुठला ऑपरेटर? num2. This is multiplication, गुणाकार आहे. बरोबर की नाही? चला, 10 दुसरं 20, 10 अधिक 20 30, 10 वजा 20 मायनस 10. छोट्यातून मोठी संख्या मायनस झाली ना. आणि 10 गुणिले 20 200. तुम्ही दुसरे नंबर देऊन बघा. 420, 420 420 ॲडिशन. सबस्ट्रॅक्शन 380 आणि गुणाकार 8000. 20 80 8000. बरोबर. सर तुम्ही जर एक्सपोनेन्शियल काढला, एक्सपोनेन्शियल काय येते बघा. num1 एक्सपोनेन्शियल num2. लुक ॲट दिस द आउटपुट ऑफ दिस. मी काय नंबर देत आहे? मी छोटेच नंबर देत आहे बघा. पहिला देत आहे 2 आणि 2चा एक्सपोनेन्शियल 2च. 2चा गुणाकार 2 वेळा. काय आलं रे सर? मल्टिप्लिकेशन पण 4च आलं की. येणारच ना, 2 2 4 आणि 2चा गुणाकार 2 वेळा 4च येणार आहे. बट तुम्ही जर दिलं 2चा गुणाकार 3 वेळा, पहिली व्हॅल्यू 2, दुसरी 3, किती आलो? 2चा गुणाकार 3 वेळा 8 आउटपुट येत आहे. आणि मल्टिप्लिकेशन बेत्रिक 6, पण 2 गुणिले 2 गुणिले 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8 गाईज. 3 वेळा गुणाकार करून बघा तुम्ही. येस और नो? और माइट बी तुम्ही द्या 10चा गुणाकार 10 वेळा, याचा आउटपुट तुम्हाला भेटणार आहे समथिंग दिस. मल्टिप्लिकेशन 100 येईल, 10 10 100, पण 10 गुणिले 10 गुणिले 10 गुणिले 10 वेळा किती येणार आहे? समथिंग हे लाखात करोडात जाणार आहे. करोडच्या पुढं चाललं आहे हे. करते सगळ्यांना. दॅट इज एक्सपोनेन्शियल. कितीही मोठी व्हॅल्यू द्या, 100चा गुणाकार 100 वेळा. हे बघा, एक्सपोनेन्शियल इज दिस वन. देर इज नो एनी लिमिट गाईज. लिमिटच नाही बघा. किती झिरो आहेत याच्यावर? सर जिंदगीत एवढी झिरो नाही बघितली. एवढे झिरो आलेत. किती झिरो आलेत? ऑलमोस्ट 200+ झिरो आर दिअर. दॅट इज एक्सपोनेन्शियल ऑफ 100 अँड 100. मग पॉवर काढायची गरज आहे का? आहे मॅन्युअली गरजच नाही. एक्सपोनेन्शियल यूज करा. ठीक आहे सर. व्हॉट इज द यूज ऑफ डिव्हिजन? डिव्हिजन तर सगळ्याला माहितीच आहे, बरोबर आहे. इफ वी यूज num1 डिवाइड बाय num2, याचं जे आउटपुट आहे ना, हे तुम्हाला
असं भेटतं मित्रांनो. हे बघा पी वाय डेमो डॉट पी वाय. मी म्हटलं 10चा 10 डिवाइड बाय 2 आउटपुट 5 येणार आहे, पण तुम्हाला आउटपुट येणार आहे 5.0. कॅन यू चेक इट डिव्हिजन 5.0. बाय डिफॉल्ट डिव्हिजनचा रिझल्ट फ्लोटिंगमध्ये येतो. कसा येतो? फ्लोटिंगमध्ये 5.0 गाईज 5.0. बट लेट से आय एम रायटिंग 11 डिवाइड बाय 2. व्हॉट इज आउटपुट? 5.5. म्हणजे 11चा भागाकार 2 सोबत करा, 2 पंचे 10, बाकी 1 राहते. परत 0 घेतला जातो, परत 5ने भागा दिला जातो, राईट. म्हणून 5.5 पॉईंटमध्ये येतो आहे. पण सर मला पॉईंटमध्ये नको हो, मला एक्झॅक्ट भागाकार सांगा. हे पॉईंट अँड बिंड नको मला. एक्झॅक्ट भागाकार काढायचा असेल तर फ्लोअर डिव्हिजन आहे. वी हॅव समथिंग फ्लोअर डिव्हिजन. तुम्ही काय करा माहिती आहे का? नम 1 फ्लोअर डिव्हिजन नम 2. हे आता आउटपुट बघा याचं सेम व्हॅल्यू देतो मी 11 आणि 2. एक्झॅक्ट फ्लोअर डिव्हिजन 5. डिव्हिजन इज 5.5 बट फ्लोअर डिव्हिजन हा पॉइंटिंग व्हॅल्यू बघत नाही, अजिबात बघत नाही. एक्झॅक्ट तुम्ही काही द्या व्हॅल्यू. मी 99 आणि 17. हे बघा हे ना दिलं 5 पॉईंट समथिंग 82 समथिंग समथिंग. हा काय म्हणतं? ए बाई 5 17 5 85. पुढलं मला माहीत नाही, बरोबर आहे. पण आता 17ने बघा 99ला भागलं, भागाकार 5 आला, फ्लोअर डिव्हिजन 5 आलं, हे डिव्हिजन पॉईंटमध्ये आलं. पण सर बाकी कुठं आहे? याची बाकी जी राहते ना बघा 17 5 85, बाकी किती राहते? समथिंग राहते 18 19 बाकी राहते. मग ती बाकी जर शो करायची असेल, कुठलं ऑपरेटर आहे माहिती आहे का? अहो पर्सेंटेजवालं, त्याला मॉड्युलो ऑपरेटर म्हणतात. मॉड्युलो म्हणजेच रिमाइंडर, म्हणजेच बाकी. बाकी कसं काय? व्यवस्थित आहे सर. हे तुम्हाला येणं भेटतं आहे बघा, मॉड्युलो ऑपरेटर. आता बघा सेम व्हॅल्यू काय 99 आणि 17. हे बघा रिमाइंडर 14 राहतं आहे. 17 5 85, 85 14 99. म्हणजे बाकी देण्याचं काम हा करतो. हे बाकी कळते सगळ्यांना. तुम्ही 11चा 2 सोबत जर हे केलं, डिव्हिजन केलं, बाकी किती राहते? 1 राहते. हे बघा 2 पंचे 10, भागाकार 5, बाकी 1. म्हणजे बाकी देण्याचं काम, रिमाइंडर देण्याचं काम मॉड्युलोसारखा ऑपरेटर आपल्याला हेल्प करतो. हे दिसत आहेत सगळे ऑपरेटर. ॲडिशनपासून मॉड्युलोपर्यंत देअर आर 7 ऑपरेटर केम इन टू द पिक्चर. ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, एक्सपोनेन्शियल, फ्लोअर डिव्हिजन, मॉड्युलो. लुक ॲट दिस. किती आहेत रे बाबा सगळे? 4 आणि 3 7. I done. Any question regarding this, guys? Can you check the code? ओके नाव सर याचा रिअल टाईममध्ये यूज होतो का फक्त असलेच बेरीज वजाबाकीसाठी यूज होतो? रिअल टाईममध्ये सुद्धा याचा खूप मोठ्या प्रमाणात यूज होतो मित्रांनो. कुठं यूज करतो आपण बघा दाखवतो मी. लेट मी कमेंट आउट दिस कोड. हाऊ टू कमेंट? 3 ट्रिपल कोड द्या, कमेंट झाला कोड. आता काहीच संबंध नाही वरच्या कोडचा, रनच होणार नाही, बरोबर आहे. होतो कुठं यूज याचा बघा. ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्ट्स बनवता, लाईक ई कॉमर्ससारखे प्रोजेक्ट, बँकिंग ॲप्लिकेशनसारखे प्रोजेक्ट्स, तिथं तुम्हाला व्हॅल्यूज घ्यावे लागतात, लाईक प्राईस घ्यावी लागते. यासो नो तुम्ही युजरकडून प्राईस घेतली, लेट्स से फ्लोटमध्ये प्राईस घेताय तुम्ही. मी म्हणलं फ्लोट इनपुट फंक्शन एंटर प्राईस भेटेल तुम्हाला. तुम्ही म्हणले क्वांटिटी पण सांगा, किती प्रोडक्ट तुम्ही परचेस करत आहात. सो क्वांटिटी आय एम टेकिंग इन द इंटिजर. ओके मी म्हणलं एंटर क्वांटिटी. तुम्हाला प्राईस पण येते, क्वांटिटी पण येते, राईट. या दोघांना धरून तुम्हाला फायनल प्राईस कस्टमरला द्यायची असते. मग ती फायनल प्राईस कशी द्याल? त्यासाठी तुम्हाला करावं लागेल प्राईसचा गुणाकार क्वांटिटीसोबत आहे, बरोबर की नाही? हे ऑपरेटर इथं किती हेल्पफुल आहे हो. प्राईस प्रोडक्टची असेल 500 रुपये, तुम्ही 5 प्रोडक्ट घेतले तसे 500 गुणिले 5
2500 टोटल होईल की नाही? हे बरोबर की नाही? क्वांटिटी जर 0 घेतली, इन दॅट केस व्हॉट हॅपन? क्वांटिटी जर त्यांनी 0 घेतली तर प्राईस इंटू क्वांटिटी म्हणजे 500 गुणले 0. इथं मात्र आपल्याला काय करायचं मी सांगतो ते. आधी 0 घेऊ नका फक्त, ठीक आहे. आता याने काय भेटेल तुम्हाला? फायनल प्राईस. सो कॅन यू क्रिएट वन व्हॅरिएबल फायनल प्राईस अँड देन आय विल से टू द कस्टमर हिअर मी म्हणेल फायनल प्राईस टू पे. तुम्हाला एवढी पैसे पे करायचे आहेत, तुमचं एवढं बिल झालं आहे. किती बिल झाले या बघू आपण. चला, हा म्हणला प्राईस आहे प्रोडक्टची 300 रुपये. किती घेतलेत असे? 5. किती झाली फायनल प्राईस? 300 गुणिले 5 1500 ना, गुणाकार ऑपरेटर. पण हा म्हणला सर 500, क्वांटिटी 0. एक क्वांटिटी जर 0 घेतली व्हॉट हॅपन? अहो एक पण नाही ना घेतलं प्रोडक्ट, मग कशाला तुम्हाला पैसे पे करायचे? बरोबर की नाही? क्वांटिटी 0 ना, प्राईस 500, तुम्ही एक पण नाही घेतला, फायनल प्राईस 0. कशाला आले होते दुकानात? बरोबर की नाही? त्यामुळं कस्टमरला सांगा भाई ॲटलिस्ट एक तरी क्वांटिटी घे. हे सांगायचं कसं? याच्यासाठी आपल्याला कंट्रोल स्टेटमेंटकडे जावं लागणार आहे. बाय युझिंग कंट्रोल स्टेटमेंट त्यानं जर 0 दिलं क्वांटिटीमध्ये, आपण त्याला काय सांगू? यू हॅव टू परचेज ॲटलिस्ट 1 क्वांटिटी. तुला का म्हणजे नुसतं बघायला येतो काय दुकान? एक तरी क्वांटिटी घ्यावी लागेल. हे सांगण्यासाठी आपल्याला आता कंट्रोल नाही आहे आपल्या हातात. आपल्याला तो कंट्रोल स्टेटमेंटमधूनच येणार आहे. तेव्हा आपण त्याला सांगू शकू भाई ॲटलिस्ट यू शूड परचेस 1 क्वांटिटी. तो मला नसतो करत परचेस तर यू विल गेट पॅनल्टी. त्याला पॅनल्टी लावा, मग 50 रुपये 100 रुपये लावू शकतो आपण ते सुद्धा. अँड एव्हरीथिंग इज युझिंग कंट्रोल स्टेटमेंट. ओके, मग याचं काम इथं आलं. लेट सपोज तुम्ही तुमच्या कस्टमरला डिस्काउंट द्यायचं ठरवलं. मग जर मला डिस्काउंट द्यायचं आहे कस्टमरला, किती द्यायचं आहे? मी म्हणलं देऊन टाका 5%. 5% डिस्काउंट आहे फायनल प्राईसवर द्यायचं आहे. कसा द्यायचा आहे बघा. डिस्काउंट द्यायचा आहे किती? किती द्यायचं आहे? 5%, राईट. मी लिहिलं डिस्काउंटमध्ये 5% डिस्काउंट द्यायचं आहे तुम्हाला, राईट. मग डिस्काउंट देण्यासाठी बघा डिस्काउंट कॅल्क्युलेट कसा होतो. 5% डिस्काउंट तुम्हाला द्यायचं आहे. सो या फायनल प्राईसवरती 5% म्हणजे काय माहीत आहे का? हे बघा, फायनल प्राईस तुमची जी फायनल प्राईस आहे ती घ्या आणि याला जस्ट म्हणा इंटू 0.05. फायनल प्राईसचा गुणाकार 0.05 सोबत जर केला तर 5% डिस्काउंट या डिस्काउंट नावाच्या व्हॅरिएबलमध्ये जाईल. आणि हा डिस्काउंट इथून काय करा माहीत आहे का? करून टाका ना मायनस. फायनल प्राईस कशी येईल माहीत आहे का? आता फायनल प्राईस डिस्काउंट मायनस करून येईल. बघायचं का? या 5% डिस्काउंट भेटते का नाही बघायचं का? हा म्हणला 300 रुपयाचे 5 प्रोडक्ट. किती झाले? 1500. 1500वर 5% डिस्काउंट किती? सर काय किंवा आता एवढं कुठं आम्हाला गणित नाही झालं तुमचं, शाळा नाही झाली. 1500वर 5%. सौरभ 1500चं 5%. काय किंवा सर लयच अवघड क्वेश्चन अवघड आहे का हे? मग सोपं विचारू का? 2 आणि 2 किती? 1500चे 5%. 75 बघा 1500चे 10% किती? 1510% ना. हां 150. बरोबर आहे. 150चा अर्ध किती? 75. बरोबर आहे. जिथे साहेबांचं बरोबर आहे. 75 रुपये डिस्काउंट भेटणार आहे तुम्हाला 5%. डिस्काउंट करायचं अवघड वाटत आहे का? काहीच अवघड नाही. लय सोपं असतं. हे बघा, तुम्ही कुठलीही संख्या घ्या. 2000 रुपये घेतले. 2000चे 10% म्हणजे किती माहिती आहे का? 1 0 कमी करायचा, झाले 10%. 2000चे 10% म्हणजे किती? 1 0 कमी केला. 200 रुपये 2000चे 10%. मग जर 200 रुपये 10% असेल तर 5% किती? हवेचा अर्ध करा की 100 रुपये. तसं 1500चं 10% किती? 150. आणि 150चं अर्ध 75 ना. 10% आणि 5% काढणं एवढं सोपं आहे. आधी 10% काढायचे, मग 5% काढायचे. ऐकलं आहे? ठीक आहे. मग 75 रुपयाचं डिस्काउंट भेटला पाहिजे. 1500 रुपये टोटल प्राईस होते. 75 कट केले, 1425 रुपये फायनल झाले पाहिजे. आले का? 1425. 75 नाही का भेटलं डिस्काउंट? भेटलं ना. परत बघा कोडकडे. कोड अवघड वाटत असेल तर मला सांगा.
सर त्या डिस्काउंट व्हेरिएबल एकदा एक्सप्लेन करा. डिस्काउंट व्हॅरिएबलमध्ये दादा डिस्काउंट स्टोअर होतोय. जर तुम्ही हा स्टोअरच नाही केला, यूज कसा कराल इथं? नाही नाही नाही, व्हेरिएबल स्टोरेज याचे मल्टिप्लिकेशन तुम्ही केलं आहे फायनल प्राइस 0.05. ही लाईन काय? ही लाईन बघा, 1500 गुणुले 0.05. दिस लॉजिक इज यूज टू फाइंड आउट द डिस्काउंट ऑफ 5%. हां, गॉट इट. येस. याच्यामुळे याच्यात किती जाते माहिती आहे का? 75 जाते. याच्यात 75 जाते. तुमची फायनल प्राइस 1500 गुणिले 0.05. याचा आउटपुट काय ते माहिती आहे का? 75. हे 75 याच्यात गेलं. मग 1500 मधून 75 वजा आउटपुट 1425. तुम्हाला युजरला डिस्काउंट जरी दाखवायचं असेल, तुम्ही काय करा, असं का, युजरला म्हणा डिस्काउंट यू गॉट. किती भेटलाय सर आम्हाला डिस्काउंट? दाखवा त्याला म्हणा हे बघ, एवढा डिस्काउंट तुला भेटला. किती भेटला त्याला दिसेल. परत तीच आकडे 300 आणि 5. किती भेटला डिस्काउंट? म्हणजे डिस्काउंट व्हॅरिएबलमध्ये काय जाते कळलं? याचं लॉजिक दॅट इज 75. जर 10% द्या बरं, काही नाही, 0.1 फक्त करा, काहीच प्रॉब्लेम नाही. 10% डिस्काउंट भेटेल. हे बघा, 300 गुणुले 5, 150 रुपये डिस्काउंट, 1350 डायरेक्ट. कळतंय सर? 2% 0.02, 2%, 10%, 20%, 20% 0.2, 30%, 40%, 50%. एवढं कोण देते राव? 10% ठीक आहे. दुकानी खावं लागेल 50% डिस्काउंट. होय बघा, आता मी दुसरा नंबर देतो. 2000 रुपयाचे मी एक 20 प्रोडक्ट घेतलेत. 2000चे 20 प्रोडक्ट किती झाले माहिती आहे? 40,000. त्याच्यावर 10% डिस्काउंट 4000 आणि टोटल 36,000. काय करतोय? लक्षात येतं? याचा एक्झॅक्ट यूज इथं होतो मित्रांनो ऑपरेटरचा. कधी प्लस यूज करावं लागेल, कधी मल्टिप्लेक्शन, कधी डिव्हिजन. आणखीन एक एक्झाम्पल बघा. अरिथमॅटिक ऑपरेटर्स मित्रांनो, यू नो, ज्यावेळेस तुम्ही बँकिंग ॲप्लिकेशन यूज करता, बँकिंग ॲप्लिकेशनमध्ये तुमचा बँक बॅलन्स आहे, लेट सपोज बँक बॅलन्स आहे 2000 रुपये. तुम्हाला म्हणलं तुमच्या बँक बॅलन्समध्ये डिपॉझिट करा, तर तुम्हाला डिपॉझिटची अमाऊंट युजरकडून घ्यावी लागेल. मी म्हणलं डिपॉझिटची अमाऊंट युजरला दे, एंटर डिपॉझिट अमाऊंट, युजर देईल. ती अमाऊंट कशात ॲड करायची याच्यामध्ये, बरोबर की नाही? सो वी हॅव टू यूज लाईक दिस. बघा, या बँक बॅलन्समध्ये बँक बॅलन्स प्लस डिपॉझिट, येस ऑर नो. तुमचा बँक बॅलन्स 2000 आहे, त्याच्यात डिपॉझिट काय करा, जेवढी काय अमाऊंट येईल ती. बट ठीक आहे सर, हे तर करेल, पण परत हे बँक बॅलन्समध्ये जे डिपॉझिट ॲड होईल हे ते परत कोणाला द्यायचं? यालाच द्यायचं, बँक बॅलन्सला. सो यू हॅव टू राईट लाईक दिस गाईज. बँक बॅलन्स इक्वल टू बँक बॅलन्स प्लस डिपॉझिट. आता होईल काय बघा, 2000 आधी किती डिपॉझिट दिलं? 200. 2000 आणि 200, 2200. हे कशाला द्या? अपडेटेड व्हॅल्यू याच्यामध्ये जाईल. अँड देन यू हॅव टू प्रिंट युअर, यू नो, आफ्टर डिपॉझिट bank balance is something bank balance. हे बघा रे भेटतंय का? व्हॉट हॅपन, काय म्हणतोय हा? ओके, इनपुट राहिलं आपल्याकडून, आपण डायरेक्ट इंटमध्येच मेसेज दिलाय. ठीक आहे, स्मॉल मिस्टेक गाईज, नो प्रॉब्लेम. रन अगेन. डिपॉझिटची अमाऊंट 200 आहे बघा. काय झालं रे? 2200. ही स्टेप करावीच लागेल की नाही? तुम्ही जर हे केलंच नाही, ह्याला बघा परत व्हॅल्यू दिलीच नाही, तर तुमचा बँक बॅलन्स वाढेल असं वाटतंय का तुम्हाला? हे बघा बरं, कॅन यू चेक इट? काय म्हणतोय हा? लेट मी याला थोडंसं मी इथे ठेवतो. हाय, हे बघा 200. बँक बॅलन्स अहो सर वाढलाच नाही की का? तुम्ही डिपॉझिट केलं हो, पण अपडेटेड व्हॅल्यू याला दिली नाही, म्हणून तुम्हाला डिपॉझिट झाल्यावर परत व्हॅरिएबलला व्हॅल्यू देणं गरजेचं आहे, या व्हॅरिएबलला अपडेट होण्यासाठी. मग आता करून बघा बरं, झालं का? किती बी करा सर. 4000 डिपॉझिट केले, झालं 2000 आणि 4000 6000. 2000 4000 6000 आफ्टर डिपॉझिट. परत तुम्हाला म्हणलं विथड्रॉ करायचं आहे. विथड्रॉ करण्यासाठी काय करणार तुम्ही? विथड्रॉची अमाऊंट युजर कोण घ्याल? युजरला म्हणले तुम्ही युजर विथड्रॉ किती करायचं आहे बघ, एंटर
विड्रॉ अमाऊंट, किती रुपये तुला विड्रॉ करायचे, ती सुद्धा अमाऊंट काय करणार तुम्ही, बँक बॅलन्स इक्वल टू बँक बॅलन्स मायनस विड्रॉ अमाऊंट, यस और नो. आणि देन इथं तुम्ही हाच मेसेज प्रिंट करा, फक्त चेंज काय करा, आफ्टर विड्रॉ बँक बॅलन्स. चला या इकडे मायनस केलं, इथं प्लस केले, बरोबर आहे. तर आधी डिपॉझिट करावं लागेल. मला डिपॉझिट करा 1000 रुपये, किती झाले 3000. आता विड्रॉ किती करायचे, मी म्हणलं 500, किती राहतील 2500. हे बरोबर की नाही, कळत आहे सगळ्यांना हे कसं होत आहे डिपॉझिट विड्रॉ. आता याच्यामध्ये एक गोष्ट, तुम्ही जर म्हणले -500 डिपॉझिट करा, हे आता झाला का नाही गोंधळ, काय झालं, -500 डिपॉझिट, आपली बॅलन्स किती होता 2000, डिपॉझिट नंतर 1500, म्हणजे ही चुकीची अमाऊंट डिपॉझिट दिल्यामुळे आपला बॅलन्स कमी झाला वाढायच्या ऐवजी. म्हणून युजरकडून जो बॅलन्स येतोय तो मायनसमध्ये नाही आला पाहिजे. याच्यासाठी मित्रांनो परत काय यूज करावं लागेल, कंट्रोल स्टेटमेंट, इफ एल्स इफ हे यूज करावं लागेल. मगच तुम्ही तुमचं युजरचा इनपुट कंट्रोल करू शकता. नाहीतर युजर तर द्यायलाच बसलाय, काय बी देईल, युजर आहे ना, त्याचं नावच युजर आहे, येण्यासारखं काही बी देईल, ती मायनस देईल, काही बी देईल, बरोबर की नाही. बट हे कंट्रोल कसं करायचं, युजिंग कंट्रोल स्टेटमेंट, जे की आपली होतील सुरू. I got it, the real time use case of the operator, guys. Arithmetic operator. Second operator given by the Python, that is relational operator or comparison operator म्हणतात त्याला. Comparison operators or याला डिसिजन मेकिंग ऑपरेटर सुद्धा म्हणतात. सर किती नाव आहे ती नेमकी हिची, लय नाव आहे ती, तुमची पण असतातच की नाव आहे, तुमची काय कमी नाव आहे ती, तशी याची पण नावं 3 नावं आहे ती. रिलेशनल ऑपरेटर म्हणा, कंपॅरिझन म्हणा, डिसिजन मेकिंग. याच्यामध्ये आपल्याला ऑपरेटर भेटतात बघा. देर इज समथिंग लेस दॅन, देर इज समथिंग ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, equal to and we have not equal to. Total 6 operators given by Python in relational operators. बघा sir, what do you mean by less than? What is the name of this operator? Less than. याला less than असं म्हणतात, याला greater than असं म्हणतात. प्रत्येकाचं काम मी सांगतो तुम्हाला काय काम आहे याचं. सर हे काय भानगड आहे, लेस दॅनच्या पुढं इक्वल टू पण वापरलं आहे, याला म्हणतात लेस दॅन इक्वल टू. ओके, याला म्हणतात ग्रेटर दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू. याला म्हणतात इक्वल टू, दोनदा इक्वल, बरं का, इक्वल टू. सर हे काय भानगड आहे, याला म्हणतात नॉट इक्वल टू. सिम्पल आहे, हे एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजे नॉट आणि पुढं काय इक्वल टू आहे. ओके ठीक आहे, प्रत्येकाचं नाव ओळख झाली, यूज समजून घ्या. यांचा यूज केला जातो मित्रांनो बघा, टू चेक द relation between two operands. Relational operators are used. दोन ऑपरँड्स मधलं रिलेशन जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला रिलेशनल ऑपरेटर यूज करायला लागेल. फॉर सपोज 100 आहे आणि 200 आहे, ह्या दोघांमध्ये रिलेशन काय आहे, काय का असं रिलेशन, आपल्याला काय घेणं देणं, आपल्याला घेणं देणं आहे. प्रोग्रामिंगमध्ये आपल्याला याच्याविषयी घेणं देणं आहे. रिअल लाईफमध्ये काय रिलेशन आहे कोणामध्ये आपल्याला काय म्हणजे घेणं देणं आहे का, नाही. आपल्याला मेन तिथंच घेणं देणं असतं, त्या दोघात काय सुरू आहे. इथं बघ ना, या दोघात काय सुरू आहे, म्हणजे या दोघांमध्ये काय रिलेशन आहे हे आपल्याला महत्त्वाचं असलं पाहिजे, ना की रिअल लाईफमधले दोघात काय सुरू आहे. ह्या दोघांमध्ये रिलेशन काय, लेट्स सी. ह्या दोघांमधलं रिलेशन फाइंड आउट करण्यासाठी लेस दॅन, ग्रेटर दॅन हे ऑपरेटर यूज केले जातात. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, यांचा जो रिझल्ट असतो ना, नोट
रिलेशनल ऑपरेटरचा रिझल्ट, रिलेशनल ऑपरेटर्स आर ऑलवेज रिटर्न रिझल्ट इन अ बुलियन व्हॅल्यू. बुलियन व्हॅल्यू म्हणजे एक तर ट्रू नाहीतर फॉल्स. यांचा रिझल्ट असाच येतो बरं का, ट्रू किंवा फॉल्समध्ये. तुम्हाला एक तर ट्रू भेटेल नाही तर फॉल्स भेटेल. कसं काय सर? हे बघा. सो फॉर दॅट वॉट आय एम गोइंग टू डू, आय एम क्रिएटिंग न्यू फाईल. आणि इथं मी बघा डिरेक्टली प्रिंटमध्ये मी इथं घेत आहे 100 लेस दॅन 200. आय कॅन आय सेव्ह इट? सेव्ह. याला मी सेव्ह करत आहे, याच्यामध्ये नाही, हे अरिथमॅटिक ऑपरेटर आहे. न्यू फोल्डर, न्यू फोल्डर अँड दॅट इज रिलेशनल, राईट. आणि याला नाव द्या डेमो डॉट. सर डेमो तुमचं फेवरेट आहे का? तुमचं फेवरेट करा बरं, काही नाव देऊ शकता, असं काही नाही. याला रन कसं करायचं? आपण अरिथमॅटिकमध्ये आहोत. गो टू द रिलेशनल ऑपरेटर्स, CMD याच्यात ओपन करावं लागेल. रन करा. PY डेमो डॉट PY. हे आउटपुट बघा, एक तर ट्रू किंवा फॉल्स येणार आहे बरं का. काय विषय झाला रे? सेव्ह नाही का केला आपण? नो सच फाईल असं म्हणत आहे हा. आपण आहोत कशामध्ये? अरिथमॅटिकमध्ये आहोत का? थांबा 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 थांबा. रिलेशनलमध्ये फाईल नाही आहे, इकडंच सेव्ह झाली का काय चुकून आपल्याकडून? अरे इशे वेगळाच झाला आहे. इथं झाली सेव्ह, इथं बाहेर सेव्ह झालेली. हां. याला कट करा. या फाईलला नाही म्हणतोय हा, ठीक आहे. प्रिंट परत 100 लेस दॅन 200. बाहेर झाली चुकून आपल्याकडून, याच्यात झाली पाहिजे होती. डेमो डॉट PY. हां चला, आता आहे ना. परत जावं लागेल आपल्याला याच्यामध्ये. CMD. हे बघा आता येत आहेत. कोण आहेत रे एवढ्या उशिरा? काय म्हणजे काय वाटतं काय त्यांना की सर मी पाटील आहे, मी कधी येऊ शकतो? तुमचं काय म्हणणं आहे? अरे माझं काहीच म्हणणं नाही आहे. तू कधी पण ये वय. ए मुलगी आहे, मुलगी, शांत बसा. मुलींना नाही बाबा काय बोलतायत. पोरगा असता तर बोललो असतो. मुलींना नाही बोलतायत. सर मागाशी नंदिनीने तुम्हाला मेसेज केला कॉलमध्ये. त्यांना काय प्रॉब्लेम येत होता का? नाही, ते नेहासाठी सांगत होते ते ॲड करण्यासाठी, पण तिचं प्रॉम्प्ट आलेलं नव्हतं तेव्हा. फक्त प्रॉम्प्ट आला. अच्छा, त्यांची रिक्वेस्टच आली नाही आपल्याला, राईट? रिक्वेस्टसाठी प्रॉम्प्ट आलेलं नव्हतं. हां, त्यांचं काहीतरी यू कांट यूज दिस व्हर्जन ऑफ द मीट ॲप एनी मोर. त्यांचं गुगल मीटचं काहीतरी अपडेट आलं वाटतं. ठीक आहे, ठीक आहे. ओके, नंदिनी आणि नेहा मैत्रिणी आहेत का? ठीक आहे. ग्रुपला खूप डिस्कशन झालेलं आहे, मी ग्रुप बघितला नाही. ओके, नो प्रॉब्लेम. काहीतरी प्रॉब्लेम येत असेल. नंदिनी नेहा, ओके ठीक आहे. ओके, सो प्रिंट 100 लेस दॅन 200. गाईज, व्हॉट इज आउटपुट? व्हॉट इज आउटपुट? ट्रू, जे मी सांगितलं. हे बघा, व्हॉट इज आउटपुट? कॅन यू चेक इट? ट्रू किंवा फॉल्स. मग सर हे ट्रूच का आलं? फॉल्स बी होऊ शकलं असतं ना. तर बघा, यू हॅव टू रीड दिस स्टेटमेंट गाईज व्हेरी केअरफुली. ह्याला रीड कसं करायचं? ह्याला रीड करत असताना यू हॅव टू रीड लाईक दिस गाईज. हे बघा, 100 विच ऑपरेटर इज लेस दॅन 100 लेस दॅन 200. जर आपण हे मराठीमध्ये कन्वर्ट केलं, 100 हा लहान आहे 200पेक्षा. पेक्षा, दॅन म्हणजे पेक्षा, लहान आहे 200पेक्षा 100 लहान आहे. काय वाटतं? हो आहे ना सर. मग जर आपल्या बोलण्यामध्ये खरापणा जाणवत असेल, 100 200पेक्षा लहान आहे, तर याचं आउटपुट ट्रूच असायला हवं. म्हणजे हे खरं आहे, म्हणजे जी स्टेटमेंट तुम्ही लिहिली ही खरी आहे असं आपल्याला प्रोग्राम सांगतोय. 100 200पेक्षा लहान आहे, बट इफ यू राईट लाईक दिस गाईज, 100 200पेक्षा मोठा आहे. आता मात्र इथं कुठेतरी आपल्याला गडबड वाटते आणि याचं आउटपुट आपल्याला फॉल्स येतं. आलं की नाही? वरचं ट्रू, खालचं फॉल्स का? हो, हे खोटं आहे. खोटं आहे म्हणजे 100 200पेक्षा मोठं नाही. तुम्ही म्हणताय आहे, तुम्ही तर आहे म्हणताय 100 200पेक्षा मोठं, म्हणून आपल्याला प्रोग्राम सांगतोय ही दिस स्टेटमेंट इज अ फॉल्स स्टेटमेंट, दिस इज अ ट्रू स्टेटमेंट. आय गॉट इट.
दॅट इज द लेस दॅन ग्रेटर दॅन. ओके, लेट्स से मी म्हणलं 100 इक्वल 100. हे बघा, विच ऑपरेटर इक्वल ऑपरेटर. 100 आणि 100 इक्वल आहे असं मी म्हणत आहे. मग मी काय चुकीचं म्हणत आहे का? नाही ना सर, बरोबर आहे. आउटपुट ट्रू यायला हवं. ट्रू इज दिअर. तुम्ही जे म्हणत आहे ते बरोबर आहे की चुकीचं आधी ओळखा. बरोबर असेल ट्रू, नसेल तर फॉल्स. तुम्ही स्वतः बघा ना, 100 आणि 100 इक्वल आहे का? आहे. तुम्ही म्हणले 100 आणि 700 इक्वल आहे. यात काय अर्थ आहे? हे आहे का? 100 आणि 700 इक्वल आहे का? नाही. सो प्रोग्रामसुद्धा तुम्हाला सांगेल बरोबर आहे, तू फॉल्स आहे. ते स्टेटमेंट फॉल्स आहे, तू नाही, स्टेटमेंट फॉल्स आहे. देन लेट्स से तुम्ही यूज करत आहे लाईक दिस आहे बघा. तुम्ही म्हणले 100 लेस दॅन इक्वल टू 200. बघा, आता इथं फक्त लेस दॅन होतं, इथं इक्वल टू पण आहे मित्रांनो. म्हणजे इथं दोन गोष्टी चेक होणार, एक तर लेस दॅन, दुसरं इक्वल टू. याचा आउटपुट तुम्हाला ट्रूच भेटणार आहे. ट्रू. कसं काय सर ट्रू? अहो 100 लहान आहे का 200पेक्षा? आहे ना, लहान चेक झालं. पण सर जर इथं पण 100 असतं तर? आता मात्र तरी पण आउटपुट ट्रूच भेटणार. का माहीत आहे? याच्यामुळं इथं एक गोष्ट चेक केली, लेस दॅन आहे का 100 नाही, इक्वल टू आहे का? आहे. आउटपुट ट्रू. हे बघा रे, ट्रू आलं. म्हणजे पहिल्यांदा लेस दॅन चेक करा, इक्वल टू चेक करा. दोन गोष्टी चेक होतात लेस दॅन इक्वल टूमध्ये. सिमिलर इन द ग्रेटर दॅन इक्वल टू. 100 ग्रेटर दॅन इक्वल टू 100. याचा पण ट्रूच असणार. सर 100 कुठं मोठं आहे 100पेक्षा? मोठं नाही, इक्वल आहे की नाही? इक्वल आहे की नाही? म्हणजे ग्रेटर दॅन चेक करेल, जर ते चुकीचं निघालं इक्वल टू चेक करेल. दॅट इज द यूज ऑफ ग्रेटर दॅन इक्वल टू गाईस. लेस दॅन इक्वल टू. आणि सगळ्यात शेवटी काय? 100 मी म्हणलं नॉट इक्वल टू 100. तुम्ही म्हणताय 100 आणि 100 दोन्ही इक्वल नाहीत. तुमच्या बोलण्यात काय अर्थ आहे का? ह्या स्टेटमेंटला काय मिनिंग आहे का? नाही. आउटपुट फॉल्स. तुम्ही म्हणताय 100 आणि 100 इक्वल नाही. हे बघा ना, हे इक्वल आणि हे नाही असं तुम्ही म्हणताय, पण हे नाही का? हो सर, इक्वल आहे ना. तुम्ही नाही म्हणताय म्हणून फॉल्स. तुम्ही जर म्हणले 100 आणि 200 इक्वल नाही आहेत, तुम्ही खरे आहात, तुम्ही खरं सांगताय. सो हा तुम्हाला ट्रू देणार आहे. हो, हा म्हणेल शब्बास, हे दोन इक्वल नाही आहेतच. तुझे सांगते ते बरोबर आहे. बरोबर की नाही? सो दीज ऑपरेटर्स शो द रिलेशन बिटवीन टू ऑपरँड्स. कोण कोणापेक्षा मोठा आहे, कोण कोणापेक्षा मोठा किंवा बरोबर आहे, कोण कोणापेक्षा लहान आहे, कोण कोणापेक्षा कोण कोण इक्वल आहे, इक्वल नाही आहे, सगळं हा सांगतो. सॉरी, याचा यूज कुठं आहे आपल्या प्रोग्रामिंगमध्ये किंवा रिअल लाईफमध्ये? खूप मोठा यूज आहे मित्रांनो. प्रोजेक्ट्समध्ये हे ऑपरेटर भयानक पद्धतीने यूज होतात. टू चेक द रिलेशनशिप. तर कशाला रिलेशनशिप चेक करायची? टू टेक द डिसिजन गाईज, यू हॅव टू टेक द चेक द रिलेशनशिप. मी काय म्हणलं याला? डिसिजन मेकिंग ऑपरेटर्स. यांच्या मदतीने आपण डिसिजन घेऊ शकतो. कसा डिसिजन सर? हे बघ, मी म्हणलं गाईज यू हॅव टू चेक एज ऑफ युजर इज ग्रेटर दॅन 18 ऑर नॉट. तुम्हाला युजरची एज चेक करायची 18पेक्षा मोठी आहे की नाही. जर मोठी असेल, इफ ग्रेटर अलाव टू यूज आवर वेबसाईट. आपली वेबसाईट यूज करू द्या ग्रेटर असेल तर. नसेल तर त्याला हाकला, त्याला नका यूज करू दे. मला सांगा, तुम्ही किती मोठा डिसिजन घेतला हो? कसला डिसिजन? अहो, तुमची वेबसाईट कोण यूज करेल आणि कोण नाही यूज करेल याचा डिसिजन कसा घेतला? बाय युझिंग विच ऑपरेटर? ग्रेटर ऑपरेटर गाईज. ग्रेटर दॅन ऑपरेटर. तुम्ही काय कराल? तुम्ही असं कराल, तुम्ही युजरला म्हणाल अ युजर, तुझी एज मला सांग. तुम्ही काय म्हणाल? एंटर युअर एज असं म्हणाल तुम्ही. तो एज देईल आणि तुम्ही चेक कराल एज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18 आहे का? असेल तर ट्रू आलं तर तुम्ही त्याला अलाउड करणार. चला या इकडे. अरे माझ्याकडून इनपुट का राहतं रे? हे गडबडीत राहतं बरं का, गडबडीत राहतं, बाकी काही नाही. हे बघ, एज युजर म्हणला 23, काय आलं? ट्रू. युजर म्हणला, एक मिनिट, हॅलो हॅलो, यस
कोण? बोला बोला बोला. हां. बरं. ओके. ओके. आणखीन तुझा कोर्स नाही झालेला. ओके, सो कोर्स होऊ दे. कोर्स झाल्यानंतर तू अप्लाय कर. आता उपयोग पण नाही आहे इंटरव्ह्यू वगैरे देऊन, असं मला वाटतं. हो, पण तुझ्याकडे नॉलेज तर पाहिजे ना. मग नॉलेज नाही आहे. काही दिवस थांब, नॉलेज घे आपल्या बॅचमधून, देन ओनली तू त्यांना सांग की मला रेफरन्स परत द्या. आता सध्या काही उपयोग नाही तुझा, तुला काही येणार पण नाही. या. बरं, मग दुसरी फील्ड असेल तर जाऊ पण नको. आवाज आवाज तुझा येत नाही क्लिअर. हां, बोल. म्हणून सर तुम्हालाच फोन केला मी की नेमकं काय करू. म्हणजे ते बोलले की बा तुझी प्रॅक्टिस होईल असं छोटासा असा इंटरव्ह्यू देऊन बघ. मग देऊन बघ. मी म्हटलं प्रिपरेशन काय वेगळं नाही आहे त्याला. तू डायरेक्ट इंटरव्ह्यूला जा, ते इंटरव्ह्यू. नाही असं म्हणजे लागायच्या हिशोबाने म्हणजे कसं म्हणजे देऊन बघायला हरकत नाही ना असं वाटलं मला. देऊन बघ, प्रॅक्टिस होईल. तर हा आणि पण याचा अभ्यास काय करू नेमकं. कारण मी आता युट्यूबला वगैरे सर्च तर त्यांचे क्वेश्चन इंटरव्ह्यूचे वगैरे असे वेगळेच होते. म्हणजे माझ्या डोमेनचे रिलेटेड तर नव्हते. मग मी पण नाही त्यात हेल्प करू शकत तुला, कारण तुझा डोमेन म्हणजेच माझा डोमेन आहे. बरोबर की नाही? हो. त्यांचा डोमेन जर वेगळा असेल तर मी पण नाही त्याच्यामध्ये मदत करू शकत. तू बेसिकली कॉन्फिडन्स ठेव, इंट्रोडक्शन चांगलं दे, बाकी दॅट्स इट. एवढं जरी ठीक असेल तर ठीक आहे. हो तर थोडंसं युट्यूबवरून असंच पाहून जर काही जमत असेल तर तितकं करून घेते. तेवढं कर. येस. हो तर तेच म्हणून म्हटलं सर तुम्हाला बोलावं म्हणजे बरोबर सांगतात म्हणून. ठीक आहे. चल. ठीक आहे. ओके, सो गॉट इट. इफ आय रन अगेन, मी एज दिली 12. फॉल्स आलं म्हणजे दिस युजर विल नॉट अलाउड टू ॲक्सेस आवर वेबसाईट. कळतंय? हा खूप मोठा डिसिजन तुम्ही घेताय. बट डिसिजन घेण्यासाठी हे ऑपरेटर किती हेल्पफुल आहे तो आपल्याला, खूप हेल्पफुल आहे टू टेक द डिसिजन गाईज. हाच नाही, असे खूप सारे डिसिजन असतात बघा. फक्त एज नाही मित्रांनो, वी हॅव टू चेक लॉट्स ऑफ थिंग्स. आपण रिअल लाईफमध्ये सुद्धा खूप साऱ्या गोष्टी चेक करतो. पॅकेज अबव्ह 10 LP असेल देन ओनली यू आर इलिजिबल फॉर द मॅरेज, अदरवाईज नॉट. पॅकेज ग्रेटर दॅन किती 10 LP आहे, देन ओनली यू आर इलिजिबल फॉर मॅरेज ऑर नॉट. दिस इज व्हेरी बिग डिसिजन टेकन बाय गर्ल्स, फ्रॉम द गर्ल्स अँगल, और माइट बी त्यांच्या फॅमिलीकडून घेतला जातो. पाहिजे सर, लॅम्प पण पाहिजे आजकाल. बरोबर. फक्त एवढं हे एवढंच ते चेक करत नाही आहे डिसिजन घेण्यासाठी. दे आर चेकिंग लॉट्स ऑफ थिंग्स. यू शुड हॅव फ्लॅट इन पुणे. इट्स ॲटलिस्ट 2 BHK पाहिजे. दॅट इज अ कंडिशन गाईज. फ्लॅट इक्वल 2 BHK आहे का पुण्यामध्ये? ओके. देन पर्टिक्युलर तो त्यांच्याकडे जमीन आहे का, शेती आहे का, 1 एकर किंवा 2 एकर जरी शेती पाहिजे. ओके. देन पॅकेज ग्रेटर दॅन 10 LP आहे. ओके. त्यांना भाऊ नसला पाहिजे, बहीण नसली पाहिजे. ओके. देन ओनली डिसिजन घेतला जाईल. म्हणजे ह्या सगळ्या कंडिशन्स आहेत. मग हे सगळं चेक करण्यासाठी हेच यूज केलं जातं ना. हे बघा, फ्लॅट इक्वल पुणे, बरोबर कंडिशन. देन भाऊ नॉट इक्वल, नसला पाहिजे. बरोबर. बहीण नसली पाहिजे. परत पॅकेज ग्रेटर दॅन पाहिजे, शेती ग्रेटर दॅन पाहिजे, सगळंच ग्रेटर दॅन पाहिजे. राईट. म्हणजे आय एम जस्ट एक एक्झाम्पल सांगत आहे. असे डिसिजन आपण लाईफमध्ये घेतो. आपण स्वतःसुद्धा घेतो खूप सारे डिसिजन. राईट. मग ह्या डिसिजनमध्ये हे ऑपरेटर आपल्याला गॉड लेवलची हेल्प करतात. हे मी तुम्हाला पुढं कंट्रोल स्टेटमेंटमध्ये सांगेलच. ठीक आहे. सो देर इज सेकंड वन ऑपरेटर, रिलेशनल ऑपरेटर. ओके. देन थर्ड वन ऑपरेटर. थर्ड वनला आज जायला नको. ठीक आहे. मी याच्यामध्ये खूप टाईम इन्व्हेस्ट करण्याचं रिझन की
याचा एक्झॅक्ट यूज माहीत झाला पाहिजे. 2च ऑपरेटर कवर केले, बट एकदम बेस्ट पद्धतीने. तिसरा ऑपरेटर आपण उद्या बघू. उद्या म्हणजेच उद्या सेशन नसेल, मंडेला सेशन असेल आपलं, ठीक आहे. सॅटर्डे संडे बेसिकली आपलं सेशन नसतं मित्रांनो. सॅटर्डे आपण घेतो मॉक इंटरव्ह्यूज. सॅटर्डेला असतात मॉक इंटरव्ह्यूज फॉर युअर प्रिपरेशन. मग तुम्ही छोटंसं इंट्रोडक्शन दिलं तरी चालेल. उद्या सेशन असेल त्याच्यामध्ये यू हॅव टू गिव्ह युअर इंट्रोडक्शन. पण त्याच्या आधी मी तुम्हाला ग्रुपवरती मेसेज टाकेल, गाईज एनीवन इज इंटरेस्टेड टू गिव्ह द मॉक. मग तुम्ही इंट्रोडक्शन द्या, मी तुम्हाला क्वेश्चन विचारेल, व्हॉट इज पायथन, परत म्हणलं तर व्हॉट इज इनपुट फंक्शन इन पायथन, व्हॉट इज प्रिंट फंक्शन इन पायथन, छोटासा कोड लिहिला देईल. जर तुम्ही रेडी असाल तुम्ही त्याला रिप्लाय करा त्या मॅसेजला, येस आय एम इंटरेस्टेड. जर रेडी नसाल काहीच विषय नाही. जर कोणीच रेडी नसेल उद्या सेशन पण होणार नाही. कारण कुणाचा मॉक घेऊ, माझं घेऊ का? बरोबर की नाही? सो कोणी 1-2 जरी म्हणले तरी आपण मॉक घेणार. मॉकसाठी तुम्ही येऊन बघू शकता की कशा प्रकारे ते मॉक देत आहे. मॉकचे नियम, यू हॅव टू ओपन युअर कॅमेरा. कॅमेरा ओपन करणं कंपल्सरी आहे. कॅमेरा बंद करून कोणीच इंटरव्ह्यू देऊ शकत नाही. एक तर द्यायचंच नाही, दिला तर कॅमेरा ओपन करू. कारण हे माझ्यासाठी नाही आहे सर कॅमेराची काय गरज आहे. कॅमेरा इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. तुमचे फेस एक्सप्रेशन, तुमची बॉडी लँग्वेज, प्रत्येक गोष्ट आय हॅव टू ऑब्झर्व, बिकॉज इन इंटरव्ह्यू तेच ऑब्झर्व केलं जातं. इंटरव्ह्यूमध्ये परत तुम्ही एकदम कॅमेरा ओपन कराल, भाई तुम्ही म्हणजे घाबरूनच जाल. कारण तुम्ही आता विदाऊट कॅमेरा जर देत असाल तुम्हाला प्रॅक्टिस तशीच होईल. बरोबर. कुठलाच इंटरव्ह्यू विदाऊट कॅमेरा होत नाही जो ऑनलाईन होत असेल. बाकीचे जर फेस टू फेस होतात ऑफलाईन. सो तो कॉन्फिडन्स येण्यासाठी मॉक देणं खूप गरजेचं आहे. कम्युनिकेशन स्किलसाठी मॉक खूप महत्त्वाचं आहे. सो प्रत्येक सॅटर्डेला तुम्ही तयार व्हा. मला काही प्रॉब्लेम नाही, मी सगळ्यांचे घ्यायला रेडी आहे प्रत्येक सॅटर्डे. मग आपलं सेशन 2 तास जरी गेलं का सॅटर्डेला काही प्रॉब्लेम नाही, सगळ्यांचे मॉक मी घ्यायला तयार. पण दुर्भाग्य असं की पोरं तयारच होत नाही, नको म्हणतात. काय हो सर मॉक वगैरे नको, मला ती भीतीच वाटते. ठीक आहे, आता तुमची इच्छा आहे, बरोबर आहे. यू आर पेईंग मनी अँड यू आर लूजिंग युअर ॲडव्हान्टेजेस. सो मग याच्यामध्ये मी काय नाही करू शकत, बरोबर आहे. तुम्हाला नसेल द्यायचा, काहीच कुणाला बळजबरी नाही आहे, कुणाला अशी जबरदस्त नाही, द्यावाच लागेल. यू आर मॅच्युअर गाईज. तुम्ही 20+ आहात, बरोबर आहे. तुम्हाला माहीत आहे मी मॉक दिलं तर माझं कम्युनिकेशन वाढेल, नाही दिला तर आता शेवटी तुमची इच्छा आहे, बरोबर आहे. त्यामुळे मी कुणाला फोर्स करत नाही आहे, कंपल्शन नाही आहे की द्याच. पण दिला तर यू हॅव टू ओपन युअर कॅमेरा, गुड इंटरनेट कनेक्शन हे पाहिजे. या 2 गोष्टी पाहिजे, ठीक आहे. आणि तुम्ही काही बोला हो मॉकमध्ये, असं नाही की परफेक्टच आला पाहिजे. परफेक्शन इज नॉट देअर गाईज. परफेक्शन महत्त्वाचं नसतं. यू आर ट्राईंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही ट्राय करताय ना, हे महत्त्वाचं असतं. कोण परफेक्टच नसतो ना, का मी परफेक्ट आहे का नाही, कोणीच परफेक्ट नसतं लाईफमध्ये. वी हॅव टू बिकम अ परफेक्ट. आपल्याला बनावं लागतं ते, बरोबर की नाही. आणि ते बनतं कधी, छोट्या छोट्या प्रयत्नामधून. सो जर तुम्ही प्रत्येक सॅटर्डेला ट्राय करत गेले, सर फक्त मी इंट्रोडक्शन देईल, चालेल. सर मला क्वेश्चन विचारू नका, चालेल, मी नाही विचारणार, बरोबर की नाही. पण ॲटलिस्ट इंट्रोडक्शन पार्टमध्ये काय सांगायचं असतं मी त्याच्यामध्ये हेल्प करेल तुम्हाला. जर तुम्ही सांगताना चुकलं तुमचं, मी सांगेल तुम्हाला की बाबा इंट्रोडक्शनमध्ये असं सांगायचं असतं, ह्या गोष्टी सांगायच्या असतात, या गोष्टी कवर करायच्या असतात. सो मॉक इंटरव्ह्यूचा फायदा हा आहे, तुम्ही बॅच संपल्यानंतर इंटरव्ह्यूसाठी रेडी व्हाल. दॅट इज अ पर्पज टू टेक द मॉक. आर यू एबल टू अंडरस्टँड? सो दॅट्स वाय मॉक इज देअर. ओके. सो ग्रुपला मॅसेज येईल, तुम्हाला रिप्लाय करायचा आहे. ओके. जावाचा डाऊट इथं नाही, जावाच्या सेशनमध्ये, ठीक आहे. इथं पायथनवाले स्टुडंट्स आहेत बाई, ठीक आहे. नाही सर, म्हणजे पर्सनली असा डाऊट आहे तेच विचारायचं. ते